जय महाराष्ट्र मित्रांनो, आता पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचा लाभ मिळत आहे। यासाठी रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या सूचना अन्न नागरी व संरक्षण पुरवठा विभागाने 18 जून 2024 रोजी शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकामध्ये दिनांक 28 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत। त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड म्हणजे गोल्डन कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका धारक क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे। शुभ्र शिधापत्रिका धारक क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी। मित्रांनो, हा जर आयुष्यमान कार्ड म्हणजे गोल्डन कार्ड जर तुम्हाला काढायचा असेल, त्यासाठी तुम्हाला पहिला आधार कार्ड हा तुमच्या रेशन कार्डला लिंक करावा लागेल। तर केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे। या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहे। योजनेच्या केशरी पिवळ्या रेशन कार्ड धारकासोबतच आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकतात। तर मित्रांनो, महाराष्ट्रात 1350 रुग्णालयामध्ये आयुष्यमान कार्ड धारकांना 100% मोफत उपचार मिळणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।